काहीच अंतरावरती आहे आणि असा काहीसा दिसतो नानी फॉल. आपल्याला हा वॉटरफॉल पाहायला भेटतो आणि हा आहे नेकलेस फॉल. जर शकता आता की मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर आणि खूप जास्त शांत, जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले की आपण कोलटेंबे वॉटरफॉल करून आता पुढच्या दिशेने निघालो आहोत आणि हा आपला भंडारदरामध्ये पहिलाच दिवस आहे. जर तुम्ही नसेल पाहिलं तर गेल्या व्हिडिओत मी हे दाखवलं होतं आणि त्याची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे. तर नक्कीच जाऊन तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद आणि आपण बघत आहात प्रसादची भटकंती हे आपलं यूट्यूब चॅनल. तर आत्ता आम्ही सध्या भंडारदरामध्ये आहोत आणि भंडारदरा एक्सप्लोअर करतो आहे. 2 स्पॉट ऑलरेडी झालेत जे मी गेल्या व्हिडिओत कवर केले होते. आता त्याच्या पुढचं बघत राहा. द नेक्स्ट डेस्टिनेशन आहे नानी फॉल. नानी फॉलला आलेलो आहोत आपण, जो कोलटेंबे वॉटरफॉलपासून काहीच अंतरावरती आहे आणि असा काहीसा दिसतो नानी फॉल. तर आपल्याला ह्या स्टेअर्स चढून आता वॉटरफॉलपर्यंत पोहोचायचं आहे. जास्त लांब नाही आहे, एकदम जवळच दिसतो आहे, पण तरी हे आपल्याला या स्टेअर्स चढूनच जावं लागेल. दुसरा काही रस्ता नाही आहे या वॉटरफॉलपर्यंत जाण्याचा. आणि मेन म्हणजे इथे ना पार्किंग अशी काहीच नाही आहे. आपल्याला असेच रस्त्यांवरती जशा आम्ही गाड्या उभ्या केल्या आहेत तशा गाड्या उभ्या करून हे वॉटरफॉल व्हिजिट करावे लागतील. फार जवळजवळ वॉटरफॉल आहेत, तर तुम्ही वॉक करूनसुद्धा हे सगळे वॉटरफॉल एकाच टायमिंगला व्हिजिट करू शकता. आता आपण स्टेअर्सच्या वरच्या बाजूला आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथून 2 रस्ते फुटलेत. एक तर रस्ता लेफ्टला जातो आणि एक सरळ. आणि सरळ हा रस्ता ॲक्च्युली आपल्याला वॉटरफॉलच्या समोरचा व्ह्यू देतो आणि तुम्ही पाहू शकताय की कसं किती आपली सुरक्षेची काळजी घेऊन हे सगळं बनवण्यात आलं आहे. त्याच्यामुळे आपण खूप जास्त सेफ फील करतो स्वतःला. आणि हा वॉटरफॉल पहा, अतिशय मोठा असा वॉटरफॉल आहे. म्हणजे मला बघून ना खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली की इतका मोठा वॉटरफॉल आणि मी इतक्या जवळून बघतो आहे आणि समोरून व्ह्यू असा मधोमध समोरून व्ह्यू, म्हणजे ना एक्झॅक्ट खाली आहे आपण ना एक्झॅक्ट वरती आहे, आपण एक्झॅक्ट मधोमध उभे राहून आपण हा वॉटरफॉल पाहतो. समोरून वॉटरफॉल पाहून झाला आहे आपला आणि आत्ता आपण निघालो आहोत जो लेफ्ट साईडला रस्ता फुटला होता आणि हा रस्ता आपल्याला सरळ धबधब्याच्या मागच्या बाजूला घेऊन जाणार आहे. हो मित्रांनो, या धबधब्याचं वैशिष्ट्यच असं आहे की आपण हा धबधबा समोरून तसाच एक्झॅक्ट मागच्या साईडने सुद्धा अनुभवू शकतो. आणि का वॉटरफॉल आहे यार, म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडले आणि मी खूप एक्सायटेड आहे मागच्या बाजूला जाण्यासाठी. तसं मागच्या बाजूलासुद्धा बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत, आपल्या म्हणतात ना आपल्या सुरक्षेची काळजी घेतलेली आहे. तर थोडं इथे पाणी पडतं आहे, मी मागे जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो की मागचा व्ह्यू कसा येतो. धबधब्याच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत आणि तुम्ही पाहूच शकताय की हा पहिला मोठा पातळ दगड आपल्या समोर आहे आणि खूप मोठा आहे हा ॲक्च्युली. आणि हा पहा आपला धबधबा, म्हणजे मी पहिल्यांदाच धबधब्याच्या मागच्या बाजूने धबधबा बघतोय आणि किती छान वाटतं माहिती आहे, एवढं भारी वाव की धबधब्याच्या मागच्या बाजूला आपण उभे आहोत आणि इथेही आपल्या सुरक्षेच्या अनुषंगाने बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत. आणि हा कातळ दगड बघा, म्हणजे गुफा पूर्ण प्रॉपरली गुफा आहे, एकदम मस्त प्लेस आहे जिथे आपण कॅम्पेन वगैरे करू शकतो. आणि हा व्ह्यू यार खरंच एक भारी असा व्ह्यू आहे. तर एक काम करतो आम्ही थोडा एन्जॉय करतो हा धबधब्याचा व्ह्यू आणि त्याचबरोबर तुम्ही पण एन्जॉय करा हे सिनेमॅटिक्स.
नानी फॉलनंतर आता वेळ झाली आहे वनराई वॉटरफॉल पाहण्याची. तर हाही वॉटरफॉल त्याच एका सरळ लाईनमध्येच त्याच रोडवरती लागतो. फक्त एवढंच आहे की इथे आपल्याला कुठचंही बोर्ड लावलेलं दिसणार नाही त्या वॉटरफॉलच्या नावाचं. तर थोडं लक्ष देऊन आपल्याला इथे यावं लागेल. आणि वनराई वॉटरफॉलचे जे बॅरिगेट्स आहेत ते ॲक्च्युली आहेत इथे पण थोडे आतल्या बाजूला आहेत. तर आपल्याला नीट लक्ष देऊन पाहावं लागतं की एखादा रस्ता आतल्या बाजूला जातोय का आणि तिथे पुढे बॅरिगेट्स दिसत आहेत का. तर चला आपण आत्ता सध्या वनराई वॉटरफॉल एक्सप्लोअर करूयात. दाखवतो मी तुम्हाला पुढे कसा आहे हा वॉटरफॉल. हा आहे आपला वनराई वॉटरफॉल. आता सध्या तरी तो तुम्हाला पार्ट्समध्ये पाणी पडताना दिसत असेल, मध्ये खूप गॅप दिसतोय. पण जेव्हा मोठा पाऊस असतो तेव्हा हा पूर्ण एक लाईनमध्ये एवढं पाणी पडत असतं. खूप जास्त ब्रॉड असा हा वॉटरफॉल आहे. आत्तापर्यंत आपण जेवढे वॉटरफॉल पाहिलेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात ब्रॉड हाच वॉटरफॉल असेल. आणि उंचही तेवढाच आहे. वरून आपल्याला चांगलंसं ट्रेक करून इथे यावं लागतं, कारण हा उंचावर आहे आणि थोडा आतमधल्या साईडला आहे. तुम्ही बघू शकता आता. हे बघा, आता या साईडला किती खालून आम्ही वरती चढत आलो आहे. थकवा तर थोडाफार वाटतोच आहे, पण पावसामुळे थोडाफार रिलीफ पण आहेच. त्या दिवसातला हा आपला शेवटचा वॉटरफॉल असणार आहे आणि तो असणार आहे नेकलेस फॉल. तर वनराई वॉटरफॉलपासून काहीच अंतरावरती चालत आल्यानंतर आपल्याला वॉटरफॉल भेटतो. आणि आपल्याला ह्या वॉटरफॉलला काही ट्रेक वगैरे करायची गरज नाही आहे. तर रस्त्यावरूनच आपल्याला हा वॉटरफॉल पाहायला भेटतो. आणि हा आहे नेकलेस फॉल. जर तुम्ही नीट पाहत असाल तर एक नेकलेससारखं फॉर्मेशन झालं आहे आणि त्याच्यामुळेच याला नेकलेस फॉल असं नाव पडलं असावं. तसं आपण याच्या जवळपास जाऊ नाही शकत अनफॉर्च्युनेटली. आपल्याला इथून रस्त्यावरूनच पाहायला भेटणार आहे. तर आपण जास्त टाईम इथे स्पेंड नाही करणार आणि आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जाऊयात. ते मजेदार आहे. हां फ्रेंड्स, तर आजचे आपले वॉटरफॉल एक्सप्लोअर करून झालेले आहेत. जवळपास संध्याकाळ होत आलेली आहे आणि आत्ता आपण निघालो आहोत भंडारदरामधलं मस्ट विजिट प्लेस असलेलं एक मंदिर पाहण्यासाठी. हो, अमृतेश्वर मंदिरला आपण चाललेलो आहोत. भंडारदराला आलो आणि आपल्या व्हिजिटेड स्पॉट्समध्ये अमृतेश्वर मंदिर नसेल तर आपली भंडारदरा ट्रिप अपूर्ण राहील असं मी तरी म्हणू शकतो. एक पुरातन काळातलं शिव मंदिर आहे आणि म्हणजे जर तुम्ही प्लॅन करत असाल भंडारदराचा तर एखादा वॉटरफॉल तुम्ही स्किप करू शकता, पण हे मंदिर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आता तुम्हाला मी दाखवणार आहे जेव्हा आम्ही पोहोचू त्या मंदिराच्या इथे की मी असं का म्हणतो आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणाल की ओके, भंडारदराला चाललो आहे तर आपल्याला अमृतेश्वर मंदिर हे व्हिजिट करावंच आहे. तर एक काम करूयात, थोडा ह्या सिनिक रोड्सचा पण तुम्ही आस्वाद घ्या आणि त्यानंतर थेट मंदिरात मी तुम्हाला भेटतो.
अमृतेश्वर मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि हा त्याचा एंट्री गेट आहे. तर चला आतमध्ये दाखवतो, म्हणजे आतमध्ये जातो आणि देन तुम्हाला हे मंदिर दाखवतो. याआधी थोडं मी या मंदिराची माहिती एक स्क्रीनशॉट तुम्हाला दिला होता. तर मंदिराची काही माहिती आहे, जर तुम्हाला वाचायची असेल तुम्ही नक्कीच वाचू शकता. म्हणतात की हे 12व्या-13व्या सेंचुरीमध्ये म्हणजे दशकामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं होतं. पण जर तुम्ही मंदिर पाहाल ना, तर मंदिर आजही त्याच वेल्ड कंडिशनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. किती अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे. खूप पुरातन आहे, पण त्याचबरोबर खूप सुंदर असं हे मंदिर आहे. त्याच्यावर जी नक्षीकाम केलं आहे तेही मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो एकदम जवळून. एकदम मस्त आणि बघायला फारच भारी वाटतं. आणि तर मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर बोलाल तर खूप मोठा परिसर आहे मंदिराच्या अवतीभोवती. आणि असं बोलू शकता की एका प्लेन जागेत, म्हणजे आपण मगाचपासून धबधबे एक्सप्लोर करत होतो, वॉटरफॉल एक्सप्लोर करत होतो आणि त्यातून असं एका मैदानात आल्याचा फील होतोय. एक मोठंसं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध हे मंदिर उभारण्यात आले. तर तुम्ही बघू शकता आता की मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर आणि खूप जास्त शांतता आहे इथे हा. आणि क्राऊडसुद्धा कमी आहे, म्हणजे आता आज जे आता आम्ही आलो आहे थोडा संध्याकाळचीच वेळ आहे, पण जास्त लोक नाही आहेत. हलकासा पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे कदाचित खूप जास्त भारी वाटते आणि आपण एक्सप्लोअरसुद्धा करू शकतो. खूप चांगल्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. तर हा असा काहीसा मंदिराचा साईडचा भाग तुम्ही बघू शकता. मागच्या बाजूला हिरवेगार डोंगरसुद्धा बघायला भेटतात आणि हा मंदिराचा परिसर. तर आता आपण थोडं जवळून मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत, नंदी महाराज. आणि तुम्ही आता जे बघता नाही बघा, पिलर्स बघा मंदिराचे किंवा मंदिराच्या भिंती बघा, अतिशय सुंदर असं रेखीव असं एक नक्षीकाम तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे पूर्ण मंदिराच्या पायथ्यापासून ते मंदिराच्या कलशापर्यंत पूर्ण तुम्हाला या भिंती अशाच दिसतील बघा आता. हां, हे बघा. तर पूर्ण खाली पायथ्यापासून वरच्या कलशापर्यंत सगळीकडे सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे पुरातन काळातलं म्हणजे 12व्या शतकातलं शिव मंदिर. तर नक्कीच इथे या, विजिट करा, थोडा वेळ घालवा तुम्ही. स्पिरिच्युअली जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तरीही तुम्ही इथे येऊ शकता. खूप शांत असं वातावरण आहे आणि खूप सारा वेळ तुम्ही म्हणजे कसा वेळ जाईल ना कळणारच नाही. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी शांत असं बसाल, एखाद्या झाडाखाली मस्त बसण्यासाठी सुद्धा इथे सगळी व्यवस्था केलेली आहे. तर येऊन तुम्ही इथे बसाल तर कधी वेळ जाईल ना हे कळणारच नाही तुमचं तुम्हाला. तर एकदा नक्कीच विजिट करा आणि अनुभव घ्या या सगळ्या गोष्टींचा. तर आत्ता तुम्ही या मंदिराचा अनुभव घेताय. आम्ही थोडं इथे रिलॅक्स होऊन बसतो, थोडं आपलं मन शांत करतो आणि इथेच आपला व्हिडिओसुद्धा थांबवूयात. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून माझी जी भटकंती आहे, पुढचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर याच नोटवर साइन ऑफ करतो मी, तुमचा लाडका प्रसादची भटकंती या यूट्यूब चॅनलवरती. बाय बाय.